नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तर आज लीगल मॅगझिनवर आपण बनवला आहे. आधीही आपण नॉसिटर रिसोर्सेस बघितले आहे, इजिस्टम जेनरिस ह्या मॅगझिन्स आपण बघितलेल्या आहेत. आताचे जे इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूटमध्ये दुसऱ्याही मॅगझिन्स आहेत त्या आज आपण बघणार आहे. अट रेस मॅगिस पहिली मॅगझिन आपण आज बघतो आहे. अट रेस मॅगिस वॅलेट कॉम पॅरेट ही फर्स्ट मॅगझिन आहे. तर ही मॅगझिन म्हणजे काय आहे? ही लॅटिन मॅगझिन आहे, लॅटिन लीगल मॅगझिन. जेव्हा कोर्ट इंटरप्रेट करते एखाद्या लॉचं तर त्याच्यामध्ये कोर्टाचा असा प्रयत्न असतो की त्याचं इफेक्टिव्ह आणि ऑपरेटिव्ह राहायला पाहिजे, की तो व्हाईड नको व्हायला किंवा युजलेस नको व्हायला, अशा प्रकारे त्या कोर्टाने इंटरप्रेट करायला पाहिजे. कारण जे लेजिस्लेटर्स असतात कुठलाही कायदा बनवताना त्याच्यामागे एक पर्पज असतो आणि त्या कारणासाठी तो लॉ बनवलेला आहे. तर तो त्याचा इफेक्टिवनेस राहायला पाहिजे आणि ऑपरेशनमध्ये राहायला पाहिजे, की जेणेकरून तो युजलेस नको व्हायला लॉ आणि व्हाईड नको व्हायला, अशा प्रकारे तो इंटरप्रेट करणं ही कोर्टाची ड्युटी आहे किंवा त्यांनी तसाच करायला पाहिजे. त्याच्या हातात ती पॉवर का दिली इंटरप्रिटेशनची, की त्यांनी हे लेजिस्लेटरचं इंटेन्शन लक्षात घेऊन त्याचा मेन पर्पज काय ह्याला धरून इफेक्टिवनेस राहायला पाहिजे आणि ऑपरेटिव्ह राहायला पाहिजे, अशा हेतूने कोर्टाने त्या लॉचं इंटरप्रिटेशन करायला पाहिजे कोर्टात जेव्हा तो कायदा वापरतात तेव्हा. आणि युजलेस आणि वाईड न होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. कारण लेजिस्लेटर ज्या कारणासाठी तो कायदा बनवतात त्याचं ओव्हर रिस्ट्रिक्शन नको व्हायला आणि नॅरो इंटरप्रिटेशनमुळे तो कायदा नलिफाईड नको व्हायला, हे मेन लक्षात घ्यायला पाहिजे कोर्टाने. तसेच इफेक्टिव्ह आणि मिनिंगफुल ॲप्लिकेशन ऑफ लीगल प्रोव्हिजनचं व्हायला पाहिजे, हा दुसरा एक उद्देश आहे. तसेच हे डॉक्ट्रिन कशावर अवलंबून आहे, कोणत्या प्रिन्सिपल अवलंबून आहे, तर हे डॉक्ट्रिन जे आहे तर मिरर वॅग्युनेस, अनसर्टन्टी आणि ॲम्बिग्युटीमुळे पूर्ण कायदा इनव्हायलेट डिक्लेअर व्हायला नको. अशा प्रकारे कोर्टाने इफेक्टिव्ह आणि ऑपरेटिव्ह होईल अशा प्रकारे तो कायद्याचं इंटरप्रिटेशन व्हायला पाहिजे. नंतर कोर्टाने इंटरप्रेट करतात तेव्हा मेन लॉ हा इफेक्टिव्ह आणि व्हॅलिड राहण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. एखाद्या लॉची कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी आहे किंवा नाही हे कोर्टच ठरवतं. कोर्ट ही एक अशी अथॉरिटी आहे, तो कायदा कॉन्स्टिट्यूशनचे जे प्रिन्सिपल्स आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्याला धरून किंवा त्याचं उल्लंघन तर नाही होते ना, हे बघायची सगळी ड्युटी कोर्टाची. कोर्ट डिक्लेअर करू शकतं की हा कायदा अनकॉन्स्टिट्युशनल आहे. अनकॉन्स्टिट्युशनल म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचे सगळे प्रिन्सिपल त्यांना फॉलो नाही केले, मग कॉन्स्टिट्युशनॅलिटी ऑफ द लॉ हे कोर्टच अथॉरिटी आहे की तो ते डिक्लेअर करू शकतो. म्हणजे अशा प्रकारे अट रेस मॅगिस वॅलेट कॉम पॅरेट ही एक लॅटिन मॅगझिन आहे आणि ती कुठल्याही कोर्टाची ड्युटीसाठी आहे की कोर्टाने अशी ड्युटी इंटरप्रेट करायला पाहिजे की ज्या लेजिस्लेटरने जे लॉ बनवलेला आहे, ज्या कारणासाठी ज्या पर्पजसाठी तो इनॅक्ट झाला आहे तो राहायला पाहिजे आणि तो इफेक्टिव्ह राहायला पाहिजे आणि ऑपरेटिव्ह राहायला पाहिजे. आणि असं इंटरप्रेट करा की तो युजलेस आणि व्हाईड होईल, असं इंटरप्रिटेशन करू नका. हे दिस इज द ड्युटी ऑफ द कोर्ट. ओके, याच्या रिलेटेडची एक केस लॉ आहे. आता मी हे संपूर्ण केस लॉ इथे लिहिलेली आहे. अवतार सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब ही एक केस आहे. आता ही केस कशाच्या रिलेटेड आहे तर ती थेफ्ट ऑफ इलेक्ट्रिसिटीसाठी. एक इलेक्ट्रिसिटी ॲक्ट आहे. इलेक्ट्रिसिटी ॲक्टप्रमाणे सेक्शन 39 खाली त्यांनी थेफ्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी तो गिल्टी झालेला आहे. आता इलेक्ट्रिसिटी ॲक्ट आहे, MSEBचे आपण बघतो, त्याच्यासाठी थेफ्ट केली तर ते कट करतात इलेक्ट्रिसिटी. तर ह्याच्याखाली त्याला गिल्टी आहे, थेफ्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी, त्याला चार्जेस लागले, त्याने तो गिल्टी झालेला आहे. पण आता त्याच्यात पनिशमेंटची सोय आहे का? IPC कशासाठी आहे? इंडियन पिनल कोड, की हा ऑफेन्स आणि त्याच्या रिलेटेडचे पनिशमेंट. आता त्याला गिल्टी तर इलेक्ट्रिसिटी ॲक्टप्रमाणे केलं, पण पनिशमेंट ही 379 IPC प्रमाणे त्याला लावण्यात आली, पनिशमेंट देण्यात आली. तर ह्या जो आहे ही केस, तो ॲक्यूज जो आहे त्यांनी ॲपीलमध्ये असं आर्ग्यू केलं की जे मला कन्व्हिक्शन लागलं हे अनलॉफुल आहे. कारण इलेक्ट्रिसिटी ॲक्टप्रमाणे माझ्यावरच्या गिल्टी मला केलं आणि त्याच्याप्रमाणे मला पनिशमेंट लागली, तर हे अनलॉफुल आहे. तर
ह्या केसमध्ये असं सांगितलं आहे की तो जो आहे तर इलेक्ट्रिसिटी ॲक्ट फक्त थेफ्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे की जो डिसऑनेस्टली कंझ्युम करतो की डिसऑनेस्टली जर एखादी व्यक्ती कंझ्युम करत असेल इलेक्ट्रिसिटी तर त्या कायद्याप्रमाणे त्याच्यावर चोरीचा आरोप लागू शकतो. पण त्याची जी पनिशमेंट आहे इंडियन पेनल कोडच्या थेफ्टसाठी आहे ती त्याला पनिश लागली आणि हे जे आहे ही मॅक्झिम त्याला वापरण्यात आली की तो व्हॅलिड आहे, हे अनलॉफुल नाही आहे. कन्व्हिक्शन हे अनलॉफुल नाही, ह्याच्याखाली इलेक्ट्रिसिटी ॲक्टखाली त्याला चार्जेस लागलेत आणि पनिशमेंट IPC खाली लागलेली. तर अशा प्रकारे ही मॅक्झिम आपण बघितली. आणि त्याची दुसरी केस लॉ आहे तिनसुकिया इलेक्ट्रिकल सप्लाय कंपनी लिमिटेड वर्सेस स्टेट ऑफ आसाम 1990. ह्या सगळ्या मॅक्झिम्स येतात तर 5 मार्क्ससाठी येतात, म्हणून त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आणि 1-2 केस लॉ द्यायच्या, तर 5 मार्क्ससाठी त्या सफिशियंट आहे. म्हणून ही पहिली मॅक्झिम आपण बघितली. आता दुसरी मॅक्झिम आपण बघतो आहे एक्सप्रेसिओ युनिस एस एक्सक्लुझिओ अल्टरेस. एक्सप्रेसिओ युनिस एस एक्सक्लुझिओ अल्टरेस. आता एक्सप्रेसिओ युनिस एस याच्यातच आपल्याला समजतं आहे एक्सप्रेसिओ म्हणजे एक्सप्रेस केलेलं आहे. जर एखाद्या कॅटेगरीमध्ये एखाद्या लॉमध्ये एखाद्या पर्टिक्युलर क्लासमधले 2-3च गोष्टी मेन्शन केल्या आहेत, एक्सप्रेस केल्या आहेत आणि बाकीच्या कॅटेगरीला त्यांनी कॅटेगरीतल्या इतर गोष्टींना इन्क्लूड नाही केलं आहे, म्हणजे ज्या एक्सप्रेस केल्यात त्याच्यावरून असा अर्थ निघतो की उरलेल्यांना त्यात इन्क्लूड करायचं नाही आहे, त्यांना एक्सक्लूड केलेलं आहे. एक्सप्रेस इन्क्लुजन म्हणजेच एक्सप्रेस एक्सक्लुजन म्हणजे त्यांनी असं सांगितलं आहे की जर एखाद्या कायद्यामध्ये 2 किंवा जास्त गोष्टी एक्सप्रेस केलेल्या असतील, मेन्शन केलेल्या असतील आणि बाकीच्या जर मेन्शन नाही केलेत असेल तर लेजिस्लेटरचा मुख्य उद्देश असा आहे की ज्या व्यक्त केलेल्या आहेत, ज्या तिथं मेन्शन केल्यात तेवढ्याच त्यांना तिथं मेन्शन करायच्या आहेत आणि बाकीच्या ज्या आहेत त्या कायद्यामध्ये त्यांना मेन्शन करायचे नाही आहेत. फक्त जो रूल आहे तो त्या पर्टिक्युलर वर्डसाठीच आहे. आता ही जे मॅक्झिम आहे हे जे आहे तर ह्याचं निगेटिव्ह इम्प्लिकेशन आहे. तर हे मॅक्झिम हे व्हॅल्युएबल सर्वंट आहे, तसं डेंजरस मास्टर आहे आणि याचा जो वापर आहे तो निगेटिव्ह इम्प्लिकेशनसाठी आहे. ओके, तर आपण याचं एक उदाहरण बघूया. फॉर एक्झाम्पल आपण बघू स्टॅट्यूमध्ये असं सांगितलं आहे, फॉर एक्झाम्पल स्टॅट्यू ग्रँटिंग द सर्टन राईट्स टू पोलीस, फायर अँड सॅनिटेशन एम्प्लॉईज यांच्यासाठी तो शब्द वापरला आहे, त्यांचं नावं घेतली पोलीस, फायर अँड सॅनिटेशन एम्प्लॉई. याचा अर्थ काय झाला आहे, त्या पर्टिक्युलर स्टॅट्यूटमध्ये जे तुम्हाला राईट्स दिलेले आहेत, स्पेसिफिक राईट दिलेले आहेत ते फक्त पोलीससाठी दिलेले आहेत, नंतर फायरसाठी दिलेत आणि सॅनिटेशन एम्प्लॉईजसाठी दिलेत, म्हणजेच पब्लिक एम्प्लॉईसाठी नाहीत. म्हणजे स्पेशल राईट्स आर कन्फर्ड टू द पोलीस, फायर अँड सॅनिटेशन एम्प्लॉईज अँड पब्लिक एम्प्लॉईज आर एक्सक्लुडेड, हे त्या कायद्यात लिहिलेलं आहे. आता याच्या रिलेटेडची आपण केस लॉ पण बघूया. नंदिनी सत्पत्ती वर्सेस PL दाणीची केस आहे. सेक्शन 26 ऑफ इंडियन एव्हिडन्स ॲक्टच्या रिलेटेड आहे. सेक्शन 26 हे कन्फेशनसाठी आहे. कन्फेशन म्हणजे काय, कबुली जबाब. कबुली जबाब कुठं दिला जातो, कोण देतं कबुली जबाब, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट कशासाठी आहे, पुरावा कायदा आहे. कन्फेशन कोण देईल, ॲक्यूज पर्सन देईल. कुठं देणार, 26 हा पोलीस कस्टडीमधल्या जबाबासाठी आहे कन्फेशन. आता पोलीस कस्टडीतला जबाब हा व्हॅलिड धरला जातो का, नाही, का तर पोलीस दाखदरपक्षा करतात, मारहाण करून त्याच्याकडून कबूल करून घेतात, म्हणून तो नाही आहे. परंतु कन्फेशन हे ॲडमिसिबल आहे, रिलेवंट आहे. हे पण कन्फेशन कोणाचं, जो ॲक्यूज असतो त्याचंच असतं पोलीस कस्टडीला. साधा माणूस गेला नाही, तो जे वाक्य बोलला ते कन्फेशन नाही होत. कन्फेशन म्हणजे स्वतः केलेल्या कृतीचा स्वतः कबूल करणे की मी ही कृती केली, कबुली जबाब देणे. पण पोलीस कस्टडीतल्या कबुली जबाबाला कुठलाही अर्थ 0 व्हॅल्यू आहे, का तर त्याच्या मागं हे आहेत की ते 3rd डिग्री वापरूनही कबुली जबाब घेऊ शकतात. म्हणून पण मग हे ॲडमिसिबल आणि रिलेवंट कधी होईल, जर सेम कन्फेशन त्यांनी लगेचच पोलीस कस्टडीत दिल्यानंतर मॅजिस्ट्रेटसमोर हजर करतात, तर 164 ऑफ CRPC खाली त्याने मॅजिस्ट्रेटसमोर पण सेम कन्फेशन दिलं तर ते ॲडमिसिबल आहे आणि रिलेवंट आहे. कारण सेम इथंही पोलीस कस्टडीत तो तेच सांगतो आणि मॅजिस्ट्रेटसमोर पण जाऊन तेच बोलला,
तर ते कन्फेशन ॲडमिसिबल आहे आणि रिलेवंट आहे असं ते याचं आहे. म्हणजे कन्फेशन हे फक्त ॲक्यूज पर्सनचंच, अदर पर्सनचं स्टेटमेंट असतं, कन्फेशन नसतं. तर हे जे आहे एक्सप्रेसिव्हिस एक्सक्लुझिव्ह अल्टरेस ही जी मॅक्झिम आहे त्याच्यासाठीची आपण ही केस लॉ बघितली. नंदिनी सत्पत्ती वर्सेस PL दाणे आणि पोलीस फायर आणि सॅनिटेशनसाठी जे राईट्स कन्फर्म केले त्याच्या रिलेटेडचं एक्झाम्पल पण आपण बघितलेलं आहे. तर ही जी मॅक्झिम आहे तर ह्याचा वापर कधी केला जातो की जर जस्टिस एखाद्याला मिळत असेल तर, किंवा त्याला त्याचा फायदा होत असेल तर ही मॅक्झिम वापरून त्याचा अर्थ घेतला जातो. परंतु हे मॅक्झिम जर कोणाला इनकन्सिस्टंट करत असेल किंवा इनजस्टिस देत असेल तर हे मॅक्झिम ॲप्लिकेबल नाही. म्हणून याला काय म्हटलं आहे, हा व्हॅल्युएबल सर्वंट आहे पण डेंजरस मास्टर आहे आणि ह्याचं इम्प्लिकेशन हे जे आहे ते निगेटिव्ह आहे. तर अशा प्रकारे हे सेकंड मॅक्झिम पण आपण पाहिली, एक्सप्रेसिव्हिस एक्सक्लुझिव्ह अल्टरेस हे बघितली. दुसरे त्याचे पण आपण 2 एक्झाम्पल बघितले, नंदिनी सत्पत्तीचं आणि PL दाणेचं. ओके, आता आपण थर्ड मॅक्झिमकडे जातो आहे. थर्ड मॅक्झिम आहे कॉन्टेम्पोरोनिया एक्सपोसिओ एस्ट फोर्टिसिमा इन लेगी. ही जी मॅक्झिम आहे ती कशासाठी आहे तर याचा अर्थ असा की लॉ शुड बी अंडरस्टूड इन द सेम सेन्स इन विच वॉज अंडरस्टूड ॲट द टाईम व्हेन इट वॉज पास. म्हणजे एखादं लॉ जो आहे त्या काळात ब्रिटिशांच्या कालावधीपासून लॉ बनवत आहेत. त्यावेळी जी परिस्थिती आली, ब्रिटिश इथं आले, इथले सगळ्यांची परिस्थिती बघितली आणि त्यांनी लॉ बनवली. आता IPC इंडियन एव्हिडन्स तेव्हाचे आहेत. त्यांना जे समोर आलं त्याच्यावर आधारित त्यांनी ते कायदा बनवला. त्यावेळेच्या त्या गरजेनुसार प्रोव्हिजन आहे. म्हणजेच याचा अर्थ काय की जेव्हा तो कायदा इनॅक्ट झालेला आहे त्यावेळेच्या परिस्थितीला धरून, त्यावेळेच्या युसेजेसला धरून, त्यावेळेच्या कस्टम्सला धरून इनॅक्टमेंट होते आणि त्याचा अर्थ त्यावेळेच्या ऑर्डिनरी आणि नॅचरल सेन्सनी घेतला पाहिजे की जेव्हा तो बनला तेव्हा. आता तो मागचा कायदा आताच्या मॉडर्न ह्याला वापराल तर तो आत्ताची सिच्युएशन चेंज होणार आणि सर्कमस्टन्सेस चेंज होणार, म्हणून तो पूर्णतः ॲप्लिकेबल होऊ शकत नाही. म्हणून अमेंडमेंट होतात. प्रत्येक कायद्याचे जे अमेंडमेंट होतात तर नवीन त्याच्यासमोर केस आली आणि ह्यातले जी प्रोव्हिजन ती ॲप्लिकेट होत नाही, मग लेजिस्लेटर्स पार्लमेंटमध्ये जाऊन नवीन अमेंडमेंट करून घेतात. म्हणजे अमेंडमेंटची गरज तेव्हा भासते. तर याच्यामध्ये असं दिलेलं आहे, कोक हा असा एक पर्सन आहे. कोक हा असा पर्सन आहे की त्यांनी हे मॅक्झिम प्रोपाऊंड केलं. ह्याच्यात प्रोपाऊंड म्हणजे का केलं की जेव्हा एखाद्या कायद्यातले ते शब्द किंवा जे काही टर्म्स वापरलेले आहेत तर तेव्हाच्या युसेजेस आणि कस्टम्सला धरून वापरलेले आहेत. तर त्याचा ते अर्थ घेताना त्यावेळच्या परिस्थितीचा आणि लेजिस्लेटरचा इंटेन्शन तेव्हाचं लक्षात घेऊन त्याचा मिनिंग लावलं गेलं पाहिजे. नॅचरल आणि ऑर्डिनरी सेन्सनी ते इंटरप्रिट व्हायला पाहिजे असं त्याचा अर्थ आहे. आणि कोकणी त्याच्यात हे प्रिन्सिपल प्रपोंड केलेलं आहे. तर हे प्रिन्सिपल युसेजेस आणि कस्टम्सवर आधारित आहे आणि त्या वेळच्या सिच्युएशन्सवर तो कायदा जो बनला जाईल तर त्यावेळेच्या युसेजेसचा आधार घेऊन तो बनलेला असतो आणि त्याच्याप्रमाणे त्याचं मिनिंग लावण्यासाठी हा कायदा हे मॅक्झिम वापरलं जातं. आता याच्या रिलेटेडची आपण केस लॉ बघूया. केस लॉ काय आहे, नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन न्यू दिल्ली अँड अदर्स वर्सेस स्वदेशी मायनिंग मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड लखनौ अँड अदर्स अशी ही केस लॉ आहे. आता ह्या केसमध्ये क्वेश्चन असा आहे की जे शेअर्स आहेत या कंपनीचे शेअर्स, स्वदेशी पॉलिटेक्स लिमिटेडचे आणि स्वदेशी मायनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंगचे जे शेअर्स आहेत ते शेअर्स हे सेंट्रल गव्हर्मेंटचे शेअर्स आहेत की नाहीत, त्यांच्या अंडर येतात की नाहीत याच्याबद्दल हा क्वेश्चन आहे. तर याच्यामध्ये असं आहे की सेक्शन 3 ऑफ स्वदेशी कॉटन मिल्स सेक्शन 3 ऑफ द सीड ॲक्ट
स्वदेशी कॉटन मिल्स कंपनी ॲक्विजिशन अँड ट्रान्सफर ऑफ अंडरटेकिंग्स ॲक्ट 1986 याच्याखाली हे त्याचे जे शेअर्स आहेत ते सेंट्रल गव्हर्मेंटच्या अंडरटेकिंगखाली येतात किंवा नाही याच्यावर हा केस आधारित आहे. तर याचा अर्थ असा की सेक्शन 3 ऑफ द सेड ॲक्ट क्लिअरली सेज दॅट every textile undertaking would be transferred to the central government under this act. म्हणजे सेक्शन 3ने हे क्लिअर केलं आहे की याच्याखालचे जे सगळे शेअर्स आहेत ते ट्रान्सफर टू द सेंट्रल गव्हर्मेंट अंडर दिस ॲक्ट. म्हणजे हे सेंट्रल गव्हर्मेंटच्या अंडर येत आहेत. हे त्या ह्या कायद्याच्या सेक्शन 3 प्रमाणे क्लिअर होत आहे. आता याच्यात कोर्टाने काय सांगितलं की कोर्ट हेल्ड दॅट वर्ड्स आर sufficient and unambiguous. Clear it. These words are clear, and that's why this maxim contemporanea expositio est optima et legis cannot applied here. म्हणजे ह्याच्यात जर कन्फ्युजन नाही आहे, ॲम्बिग्युटी नाही आहे, आणि अनसर्टिनिटी नाही आहे, सगळं क्लिअर आहे, सगळं एकदम साफसुथरं आहे की ह्याच्यातून जे म्हणायचं आहे ते क्लिअर होतं आहे. हे सेंट्रल गव्हर्मेंटच्या अंडरटेकिंग येत आहेत म्हणजे शेअर्स पण त्यांच्या खाली येऊ शकतात. हां, तर मग हे मॅक्झिम त्याला ॲप्लाय होणार नाही असं कोर्टाने आदेश दिलेला आहे. आता हे म्हणजे त्यावेळेचे जे कायदा होता त्यावेळी जो वापरला आहे त्याच्यातला ऑर्डिनरी सेन्स त्यांनी घ्यायला तसा वापरला पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे. त्याच्यातली सेकंड केस लॉ काय इन सिनियर इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर वर्सेस लक्ष्मीनारायण 1962 अशी एक दुसरी पण एक केस लॉ आहे. तर अशा प्रकारे आपण ही पण एक मॅक्झिम बघितली. तर ओव्हरऑल आज आपण 3 मॅक्झिम्स बघितलेले आहेत या आणि प्रत्येकाचे केस लॉज पण मी दिलेले आहेत. तर 5 मार्क्सला जर मॅक्झिम्स येतात तेव्हा हे सफिशियंट आहे आणि तुम्ही या मॅक्झिम्स करण्या परीक्षेदृष्टीने इम्पॉर्टंट असतात. लिगल लॉचे स्टुडंट्स आहेत तर ह्या सगळ्या लॅटिन मॅक्झिम्स आहेत, लॅटिन लिगल मॅक्झिम्स. जेव्हा ब्रिटिशांच्या वेळी कोर्ट्स होते तेव्हा त्यांनी ह्या अशा मॅक्झिम्स काढलेल्या आहेत की शॉर्टमध्ये त्याचं मिनिंग समजायला पाहिजे. म्हणून या मॅक्झिम्स अशा लॅटिन असल्यामुळं तुम्हाला ते वर्ड्स अनकॉमन आहेत पण म्हणून आपल्याला स्पेसिफिक शिकावे लागतात आणि त्या एक्झाममध्ये 100% विचारल्या जातात. तर एक मॅक्झिम एक किंवा त्याचं मिनिंग, कारण काय, त्याच्यामागचं बेसिक प्रिन्सिपल काय आणि केस लॉ एवढं दिलं तरी 5 पैकी 3-4 मार्क्स मिळू शकतात. तर आजच्या या 3 मॅक्झिम्स आपल्याला समजल्या असतील आशा व्यक्त करते. समजले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स मात्र जरूर करा. नमस्कार.